2025चं विधेयक 47 बोलण्यासाठी संधी दिली, धन्यवाद भाऊ. मी त्या तालिका अध्यक्ष म्हणून खुर्चीवर होतो तेव्हा हे विधेयक तुम्ही आणलं होतं गेल्या वेळेस. भाऊंचं आज शतशः आभार मानावं लागतील की समाज माध्यमांमध्ये चाललेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या इथं मांडून याच्यावरती महाराष्ट्राला तो जो मेसेज देणं, कायदा बनवणं, याच्यावरती बारकावे म्हणून भाऊंकडे आपण बघतो. भाऊ खरंच आज आम्ही ज्यावेळेस पेपर उघडतो, मला यावर्षीचा एक पेपर आहे, पेपरचं नाव सांगत नाही, परंतु पहिल्या पानावरती नको असलेली जाहिरात ही गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी पहिल्या वर्ष दिवसाच्या निमित्तानं होती. आणि मग अशा जाहिराती पेपरमध्ये येतात. त्या ठिकाणी आज ग्रामीण भागात आज आपण बघितलं नसरापूरच्या घटनेमध्ये फाशीची शिक्षा दिली, आपण सगळ्यांनी कौतुक केलं न्यायव्यवस्थेचं. परंतु आपला जो गाभा आहे ह्याच्यातला तो गाभाच असा आहे की ज्यावेळेस मोबाईल आपण उघडू त्यावेळेस अश्लीलपणाचा कहर होतो. मंत्री महोदय त्या ठिकाणी कुठेही मोठे मोठे होर्डिंग लावलेत आणि त्याच्यावर अंडरगार्मेंटच्या जाहिराती लावल्या जातात. आज त्या बघत असताना आम्ही जर घरात बसलोय, फॅमिली आहे, मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, घरात भावाची मुलगी आहे, आम्ही त्या ठिकाणी टीव्हीचा चॅनल बदलला तर त्याच्यावरची जाहिरात आलेली असती, त्यावेळेस रिमोट हातात घेऊन पटकन चॅनल बदलावा अशी भावना तयार होती. अशा चुकीच्या जाहिराती देखील त्या ठिकाणी दिल्या जातात. मग अशा जाहिराती ज्याच्यामधून आपण मुख्यमंत्री महोदयांनी एकदा प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की बलात्काराच्या घटना वाढल्यात, त्याचं कारण असं की नोंदवण्याचा प्रकार वाढलाय आणि त्याच्यातल्या 95% घटना ह्या ओळखीच्या किंवा जवळच्या लोकांकडनं घडतायत. मग काय घडत असेल तर ह्या जाहिराती बघून अनेक वेळा त्या ठिकाणी ती जी काही वृत्ती तयार होते ह्याला देखील ही घटना जबाबदार आहेत. ह्या अशा अश्लील जाहिराती, ज्या अश्लील जाहिरातीमुळं समाजमध्ये त्या ठिकाणी विकृती तयार होते आहे. आणि मग सातत्यानं आपण जर बघितलं, आता आपण EIचे मंत्री आहात, EI मध्ये असं आहे की ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट बघू त्यावेळेस सातत्यानं 30 दाखवली जाते आणि मग 30 बघितल्यामुळं समाज माध्यमातून ह्या लोकांवरती होणारे परिणाम आणि नको असलेल्या गोष्टी आणि मग अपराधाचा परिणाम वाढतोय. आज अनेक त्या ठिकाणी मुलं आहेत की ज्या ठिकाणी 12 वर्षाचे आहेत, 18 वर्षाचे आहेत, 20 वर्षाचे आहेत, जी ड्रगचे ॲडिक्ट झालेत, जे अशा लैंगिक अत्याचार करतायत, अनेक त्या ठिकाणी घटना घडतायत. ह्याचं मुख्य कारणच भाऊंनी जे मांडलेलं विधेयक आहे की अशा असलेल्या जाहिराती, ह्या जाहिरातीला आपण एक वेळ त्या ठिकाणी पेपरला, होर्डिंगला कशा पद्धतीनं बॅन करू शकतो, परंतु इंस्टाग्राम, आज सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, आज आपण व्हॉट्सअपवरती बघितलं तर अनेक व्हिडिओ असे येतात जे त्या ठिकाणी बघू वाटत नाहीत. मगाशी जसं भाऊंनी सांगितलं, हे दिलेल्या फिल्म असतात त्या फिल्म मोठ्या माणसांनीच बघायच्या, परंतु आता मोबाईल ही सगळ्याकडे आहे. लहान मुलं घरामध्ये जर मोबाईल दिला तर त्या ठिकाणी ते रील बघत बघत जेवतात, रील बघत बघत त्यांना आई देखील त्याला दूध पाजताना रील बघायला देते मोबाईल, आणि मध्येच त्या ठिकाणी चुकीच्या जर रील आल्या तर त्या लहान मुलापासून जे परिणाम व्हायला चालू होतात आणि ज्यावेळेस तो किशोर वयामध्ये जाती मुलगी मुलगा, त्याच्यावर जे होणारे परिणाम आहेत ही समाजामध्ये त्या ठिकाणी घातक घडतायत. आज या प्रकारे अपराध घडतायत. या अपराधाला काही अंशी भाऊ आपण जे मांडलेलं विधेयक आहे याच्यामध्ये ह्या जाहिराती माझ्या म्हणण्यानं काही त्या ठिकाणी ज्या आहेत, ज्या लोकांच्या मनावर वाईट परिणाम करतायत आणि अतिशय त्या ठिकाणी जाहिरातीचे जर आपण काही हे बघितले तर इतक्या चुकीच्या पद्धतीनं आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी समाजामध्ये अशा पद्धतीचं. आणि मग आपण बघितलं असेल काही पिक्चरमध्ये त्या ठिकाणी अशी काही गाणी असतात, अशी काही सीन असतात जे आपण कुटुंबामध्ये बसून बघू शकत नाही. मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण नसताना किंवा आपल्या पाठीशी जी असणारी मुलं आहेत त्यांच्यावर होणारे परिणाम आणि ज्यांच्याकडे कुटुंब नाहीत, आज अनेक त्या ठिकाणी गोष्टी अशा आहेत की जे ड्रगचे ॲडिक्ट झालेत, जे त्या ठिकाणी सातत्यानं मोबाईलचे ॲडिक्ट झालेत आता, आणि ते सातत्यानं त्याच जाहिराती बघून जे अपराध करण्याचं काम होतं. ह्याच्यामुळं ही आज आपण बघितलं तर सामान्य घरातल्या 7 वर्षाच्या 12 वर्षाच्या त्या ठिकाणी विवाहित महिलेवर एकतर मध्यंतरी बातमी भाऊ बघितली होती 70 वर्षाच्या आजीवर, म्हणजे ही वृत्ती कुठून तयार होती तर अशा जाहिरातीवर नव्हती. आणि ह्या जाहिरातीला आपण कायद्याचं स्वरूप देऊन
कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अटकाव करणार आणि अटकाव करत असताना फक्त आपल्याला समाजामध्ये चांगलं पण देण्याची भूमिका आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि मग समाजामध्ये जुनं काळ होता बघा, आपण जिजाऊ माँसाहेबांनी रामायण महाभारत ऐकवलं, आज आपल्याला वेद आहेत. आज कितीतरी मोठ्या पिढीला विचारलं तर 4 वेदाची नावं सुद्धा सांगायला येत नाहीत, अशी परिस्थिती, अशी पिढी घडते आहे. मग आज पिढीला काय विचारलं तर ते लगेच सांगतात, इंस्टाग्रामवर ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत, ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत, ह्याने एवढा रीच मिळवला. परंतु आपला गाभा जो आहे तो बदलत चाललाय. आणि मग अशा ज्या वृत्ती तयार होत आहेत, ह्या अपराधाच्या ज्या गोष्टी घडतायत, ह्या अपराधाला ह्या जाहिराती मुख्यतः कारणीभूत आहेत. आणि मग आपण कायदा आपल्याकडे आहे, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना आज आपण मंत्री महोदय पेपरला त्या ठिकाणी जाहिराती देत असताना काही त्यामध्ये तारतम्य पाळलं जात नाही. त्याच्यावरती जे होर्डिंग आहेत, होर्डिंगच्या बाबतीत असेल, अनेक जे उपकरणं आहेत ह्याच्या देखील जाहिराती अश्लील पद्धतीने केल्या जातात. त्या चांगल्याही करू शकतात, परंतु त्याच्यातलं आकर्षण वाढवण्यासाठी आणि याच्यातून अपराधाची संख्या वाढते. तर आपण मी भाऊंच्या बिलाला समर्थन देतो. भाऊंनी खूप चांगला विषय सभागृहामध्ये चर्चेला आणला. मंत्री महोदय नक्की न्याय देतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.